नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. lokmat.com आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्या धावपळीतून राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीसजी आपल्यात उपस्थित आहेत. देवेंद्रजी, आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू, धन्यवाद. दिवाळी सुरू झालेली आहे, लोक फटाके उडवत आहेत आनंदाने, पण तुमच्या पक्षातही बरेच फटाके नाराजीचे उडत आहेत. किती विझवले आत्तापर्यंत? काही फुटले, काही विजले, पण मला असं वाटतं की उद्या दुपारपर्यंत जवळजवळ सर्व प्रमुख जे काही आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आमचा संवाद पूर्ण होईल आणि सगळे पार्टी लाईनने काम करतील अशी मला अपेक्षा आहे. जागावाटपाच्या चर्चेमध्ये इझी कोण होतं डील करायला, शिंदे की अजित पवार? इझी दोघंही होते आणि तेवढेच कठीण दोघंही होते, कारण शेवटी प्रत्येकाला आपापला जो पक्ष आहे त्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात असा आग्रह असतो, कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, आमच्यावरही असायचा. पण मला असं वाटतं की महाविकास आघाडीशी तुलना करता आम्ही भरपूर स्मूथली काम करू शकलो, कारण पहिल्या 2 अटेम्प्टमध्येच आमच्या 240 जागा होऊन गेल्या होत्या. 48 जागांमध्ये मग त्याच्यानंतर जवळपास 38 जागा तिसऱ्या अटेम्प्टला झाल्या. 10 जागांवर आम्हाला त्रास निश्चितपणे गेला, पण शेवटी आता फायनली त्याचा देखील निकाल आम्ही लावला. पण अपर हँड भाजपचाच राहिला आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा राहणं अपेक्षित असताना ते मात्र 100च्या आसपास गेले. अप्पर हँड भाजपचा राहिला असं मी म्हणणार नाही, पण ठीक आहे, युतीमध्ये आम्हाला ठीक जागा मिळाल्या. आमची अपेक्षा होती 160-165ची, आम्हाला 152 जागा मिळाल्या, पण त्याही मला असं वाटतं 3 पक्ष लढत असताना 152 जागा मिळणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं चांगल्या जागा आम्हाला मिळाल्या. आणि तुम्ही आयडिया आणि 17 लोक पुरवले पण ना. त्याचा आकडा पुढे जाणार आहे. मला असं वाटतं की सगळ्याच पक्षांमध्ये आमचे लोक आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे 17 हे तर केवळ पहिल्या लिस्टमध्ये शिवसेनेला पुरवले होते, इतरही पक्षांना आम्ही पुरवठा मोठ्या प्रमाणात केला आहे. एकीकडे आपण 100% भाजप म्हणायचं आणि दुसरीकडे 150च्या वर आपल्याला जागा लढवता येत नाहीत. मग 100% भाजपचं स्वप्न पूर्ण कधी होणार आणि कसं होणार? असं आम्ही एक गोष्ट शिकलो आहे की 50 वर्ष आपल्या उराशी राम मंदिराचं स्वप्न बाळगायचं आणि एक दिवस हे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो अशा प्रकारच्या ताकदीनं काम करायचं. आणि शेवटी जेव्हा उचित संधी आली त्यावेळेस राम मंदिर झालं. त्यामुळे मला असं वाटतं की 100% भाजपा याचा अर्थ ती एका दिवसात होऊ शकते असं नाही आहे. लोकांचा विश्वास आम्हाला अधिक कमवावा लागेल. आज महाराष्ट्रामध्ये जी काही युतीचं राजकारण आहे याला पर्याय नाही आहे. भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, आमची ताकद आहे, पण याचा अर्थ केवळ आमच्या ताकदीच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ शकतो का? तर अशी परिस्थिती नाही. आम्हाला मित्रांची गरज आहे, त्यामुळे आम्ही मित्रांसोबत या ठिकाणी लढतो आहे. नाही, पण मित्रांसोबत लढताना तुम्ही आत्ताच म्हणालात की 17 लोकांनी जास्त लोक आम्ही इतर पक्षांना दिले. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये पक्ष, निष्ठा, भूमिका या गोष्टी फक्त कागदावरच राहणार का? की ज्याला कमी पडतं आहे त्याला आपण उमेदवार द्यायचे, ज्याला कमी पडतो आहे तिथं रसद पुरवायची? मग तत्त्वाचं राजकारण म्हणतो आपण, आधी देश नंतर पक्ष नंतर मी, हे जे काही आपलं सगळं मांडणी आहे ही कुठं जाणार मांडणी? मग असं आहे की ही मांडणी आजही आहे आणि माझं मत असं आहे की पक्षातले 80-85% लोक हे त्याच मांडणीने काम करतात. पण शेवटी राजकारणामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की ही निवडणूक जर मी लढलो नाही किंवा मी लढली नाही तर जणू काही माझ्या जीवनातली अंतिम निवडणूक आहे. अलीकडच्या काळामध्ये राजकीय कार्यकर्ते थांबण्याकरता तयार नाही आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आमच्याकडनं लोक देखील जातात, सगळ्याच पक्षातनं लोक जातात. पण याचा अर्थ सरसकट असं होतं आहे का? तर असं नाही आहे. पक्षामध्ये आज ज्यावेळी आम्ही बघतो आहे अनेक लोकांनी फॉर्म भरले, ते परत घेतात. अनेक लोक डिझर्विंग होते, त्यांनी फॉर्म देखील भरले नाहीत. ज्यावेळेस पक्षाचा निर्णय झाला त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही ज्याला दिलं आहे त्याचं आम्ही काम करू. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये जे तत्त्व आम्ही सांगतो ते तत्त्व आम्ही पाहतो. हा कदाचित ते 100% पाहता येत नसेल, कारण सत्तेचं राजकारण आहे, पण जेवढं जास्तीत जास्त पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न. मला असं वाटत नाही का की 288 जागा आपण कधीतरी महाराष्ट्रात लढवल्या पाहिजेत म्हणून? एकदा लढवून चुकलो आहोत, म्हणजे 288 नाही, पण 2014 साली, आणि त्यानेच आमची ग्रोथ झाली. म्हणजे तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची ताकद काय आहे
जनतेलाही माहिती नव्हतं आणि आम्हालाही माहिती नव्हतं. म्हणजे मी तर माननीय उद्धवजींचे आभार मानेन की त्यावेळेस 4 जागांकरता आमचं अलायन्स तुटलं, आमची युती तुटली आणि त्यामुळे 127 जागांवर लढणारी भारतीय जनता पार्टी, म्हणजे त्यावेळेस आमचं ठरलं होतं 127 आम्ही लढावे, 127 त्यांनी लढावे. त्या भारतीय जनता पक्षाला 260 जागा लढता आल्या आणि आमच्या 122 जागा निवडून आल्या आणि एक प्रकारे आम्ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून तेव्हापासून एस्टॅब्लिश झालो. मुंबईतले सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्ही त्या निवडणुकीनंतर एस्टॅब्लिश झालो आणि मला असं वाटतं की अशी संधी कधीतरी पुन्हा येईल. तर संघ परिवार आणि विचार परिवार आणि भाजप यांनी आता बऱ्यापैकी अजित पवारांना डायजेस्ट केलं असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की बऱ्यापैकी डायजेस्ट केलं आहे. असं आहे, हे मान्य केलंच पाहिजे की लोकसभेच्या वेळी अपेक्षाकृत आमच्या लोकांची जी काही नाराजी होती ती जास्त होती. ती आम्हाला ज्यावेळेस आम्ही दादांना सोबत घेतलं त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की म्हणजे इतकी नाराजी राहणार नाही, पण ती होती. पण आज ती परिस्थिती नाही आहे. हे राजकारण का आम्हाला करावं लागतं आहे, बेरजेचं राजकारण काय आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मतदारांना किंवा आमच्या विचार परिवारातील संघटनांना समजवू शकलो आहोत. त्यामुळे 80% मनाने आणि 20% शिस्तीने लोक आमच्यासोबत पण राहतात. अजित पवार अजूनही असे पुरते भगवे झालेले नाहीत, गुलाबीच झाले, मध्येच गुलाबी झाले. आणि नागपूरला ते संघ कार्यालयात आले पण नाहीत, तिथं आले आणि परत निघून गेले. अजूनही ते रिजिड आहेत त्यांच्या एकंदरीत त्यांना देहबोलीतून. संघ कार्यालयात आम्ही निमंत्रितही केलं नव्हतं आणि कोणी संघ कार्यालयात आल्यामुळेच भगवा होईल अशी परिस्थिती नाही आहे. पण अजितदादांना फरक तुम्हाला लक्षात आला असेल, आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जातात. हा फरक अजितदादांचा आपण बघितला असेल. किंवा ज्यावेळेस आम्ही हिंदुत्व मांडतो त्यावेळी आमच्यासोबत ते बसलेले असतात, कधीच ते प्रतिवाद करत नाहीत. हे अजितदादा तुम्ही बघितलेले असतील. त्यामुळे मला असं वाटतं अजितदादा आमच्याकडे आल्यानंतर त्यांच्यात परिवर्तन होत आहे. तिकडे मात्र उलटं चाललेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये तिकडे उलटं परिवर्तन होताना आम्हाला पाहायला मिळतं. सिद्धिविनायकाला अजितदादा गेले हे त्यांना PR एजन्सीने सल्ला दिला म्हणून गेले. असं शरद तुम्हाला- पवार असं तुम्हाला नाही, वाटत शरद असेल. पवार हे सिद्धिविनायक म्हणजे असं- मंदिरात जायला लागले. असं तुम्हाला वाटत दोघातलं असेल. कोणाचं नाही, मंदिर मला खरं असं वाटतं? वाटतं नाही, मला असं वाटतं की शेवटी हे गोष्ट खरीच आहे की राजकारणामध्ये राजकारणाची जी दिशा मोदीजींनी बदलली ती महत्त्वाची. काय आहे, राजकीय नेते हे ईश्वराचे भक्त होते, ते धार्मिक देखील होते, पण लपून लपून जायचे. कारण त्यांना वाटायचं की मंदिरात गेल्यामुळे आमची सेक्युलर इमेज ही कुठेतरी खराब होते. आता मात्र मोदीजींमुळे सर्व पक्षाचे राजकीय नेते हे मंदिरात जायला लागले. आता त्यांना सेक्युलर इमेजची भीती त्या प्रकारची राहिली नाही. आणि तुम्ही जे सांगितलं यातलं सगळ्यात मोठं परिवर्तन हे माननीय पवारसाहेबांचंच आहे. कारण वारीत मी चालणार, मंदिरात मी जाणार, अशा प्रकारचं जे परिवर्तन आहे ते स्वागतार्ह आहे. पण तुम्ही अजित पवारांविषयी बोलता, तुम्ही शरद पवार आपलं उद्धव ठाकरेंसोबतही काम केलेलं आहे आणि आता एकनाथ शिंदेंसोबतही काम करताय. तुम्हाला दोघांमध्ये कोणासोबत जास्त सोयीचं वाटलं काम करणं? सोयीचा भाग नाही आहे. उद्धवजींसोबत काम करताना एक मेन प्रॉब्लेम असा आहे की उद्धवजी हे राजकीय विचार करत नाहीत किंवा राजकीयदृष्ट्या जे एक वस्तुस्थितीचं भान ठेवून विचार करावा लागतो तो ते करत नाहीत. राजकारणामध्ये तुमच्यासोबत काम करणारे हे जर थोडं प्रॅक्टिकल थिंकिंग करणारे असतील, वस्तुस्थितीचं भान ठेवून त्या ठिकाणी निर्णय घेणारे असतील तर अधिक सोपं जातं. तुलनेनं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी परिस्थितीचं भान ठेवून वागणारे आहेत. म्हणजे त्यांना जमिनीचा सेन्स आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं सोपी आहे. अर्थात मला उद्धवजींसोबतही कधी फार कठीण गेलं असं मी म्हणणार नाही, ते शेवटच्या काळात जास्त कठीण झालं. पण आता उद्धवजींच्यासोबत काम करताना काय अडचणी येतात हे महाविकास आघाडीला लक्षात येत नाही. आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये माझे दोघांशीही चांगले संबंध आहेत. अजित पवारांचे जास्त जवळचे संबंध आहे. नाही असं नाही, माझे तेवढेच जवळचे शिंदेसाहेब. उलट मी असं म्हणेन की शिंदेसाहेबांशी कारण सोबत काम आम्ही अनेक वर्ष केलं. अजितदादा पलीकडे होते त्यामुळे अजितदादांशी एक मर्यादित संबंध होते.
जे शिंदे साहेबांशी संबंध होते ते अधिक जवळचे संबंध राहिले. नाही, पण आता उद्धव ठाकरेंनी असं जाहीरच केलं आहे की एक तर तू राहशील ना तर मी राहील. आणि अशा परिस्थितीमध्ये 2019 आता जी 24ची निवडणूक आहे त्या निकालानंतर असं म्हणतात की 2 प्रश्न असतील की बहुमत कोणाचं येईल आणि सरकार कोणाचं बनेल. तर अशावेळी तुम्हाला समोरच्या बाकांची गरज पडली तर तुम्ही तयार आहे का त्यासाठी? असं आहे की उद्धवजी असं बोलले असले तरी मी एक गोष्ट सांगतो की राजकारणामध्ये कोणीच कोणाला संपवू शकत नाही. मीही कोणाला संपवू शकत नाही आणि कोणी मला संपवू शकत नाही. राजकारणामध्ये नेत्याला फक्त जनता संपवू शकते. ती फक्त जनतेची ताकद आहे आणि जनतेचा आशीर्वाद सोबत घेऊन आपण चालतो आहोत. त्याच्यामुळे काही संपण्याचा विषय नाही आहे. हे मात्र खरं आहे की 2019 ते 2024 महाराष्ट्रातलं राजकारण जे झालेलं आहे ते पाहिल्यानंतर निवडून कोणाचे येतात आणि सरकार कोण बनवतं अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात. पण मला जे काही आत्ता राजकीय परिस्थिती दिसते आहे या परिस्थितीमध्ये यावेळी महाराष्ट्रामध्ये क्लिअर आणि डिसायसिव्ह मॅन्डेट हे जनता देईल असं मला वाटतं. यावेळी तुम्ही कोणाला 2.5 वर्षाचा शब्द दिलेला आहे का? 2.5 वर्षाचा शब्द कोणालाही बंद खोलीतही दिलेला नाही, ओपनमध्येही दिलेला नाही, कोणाला कुठलाच शब्द दिलेला नाही. हा हे जरूर आहे की आमचं ठरलं आहे की निवडणूक झाल्यानंतर 3ही पक्षांचे नेते म्हणजे शिंदेसाहेब हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमच्या पक्षामध्ये आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे अधिकार देतं त्यानुसार हे 3ही लोक बसतील आणि निर्णय करतील. कोण मुख्यमंत्री होईल ते ठरवतील. तुमचा रोल नसेल? नाही, त्याच्यात माझा रोल नसेल. माझा रोल हा आमच्या इलेक्शन कमिटीत असतो. म्हणजे जे एक ज्याला पक्षाच्या अंतर्गत एक कलेक्टिव्ह विजडम जे होतं जे एम्पावर करतं त्याच्यामध्ये माझा काही रोल असू शकतो. बाकी याच्यात माझा रोल नसेल. पण एकूणच एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि सढळ हातानं देण्याची वृत्ती ह्याचं भाजपला आणि तुम्हाला नुकसान आहे की कसं आहे? नाही, भारतीय जनता पक्षाला काही नुकसान असण्याचं कारण नाही आहे. याचं कारण आम्ही आमचा पक्ष आमच्या पद्धतीने आम्ही चालवतो. म्हणजे मी सढळ हाताने देण्याची वृत्ती याच्याबद्दल बोल. नाही, ते असं आहे की कोत्या मनाने वागण्यापेक्षा सढळ हाताने देणं हे बरं असतं. पण मला असं वाटतं की एक खुल्या मनाचे ते असल्यामुळे आणि त्यांची एक कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीने ते काम करतात त्याचा त्यांना फायदा होतो. आम्हाला त्याचं काही नुकसान आहे असं मला वाटत नाही. पण या मावळत्या विधानसभेत आता सगळे पक्ष सत्ताधारी झाले आणि सगळे पक्ष विरोधी झाले. हे पहिल्यांदा असं घडलं असेल महाराष्ट्रात. आता जी निवडणूक होईल त्याच्यानंतर देखील हीच परिस्थिती राहील, सगळे सत्ताधारी सगळे विरोधक? मला वाटत नाही. मला असं वाटतं की एक क्लिअर आणि डिसायसिव्ह मॅन्डेट येईल आणि आज तरी मी असं म्हणू शकतो की ही निवडणूक कोणाचकरता सोपी नाही आहे. चुरशीची निवडणूक आहे. पण चुरशीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एज आहे. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती मला दिसते आहे. लोकांचं समर्थन रोज वाढतं आहे. जमिनीवरची परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे एक डिसायसिव्ह मॅन्डेट आम्हाला मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं की आम्हाला 200 जागा मिळतील. आपण असा आकडा कोणता पाहता महायुतीसाठी? नाही, मी अजून आकड्यात गेलो नाही आहे. अजून आकडा काढला नाही आहे. त्यामुळे योग्य वेळी आकडा सांगेल. एक अशी चर्चा आहे की भाजपचा एक काही दिवसापूर्वी सर्वे आला आणि त्याच्यात काँग्रेसला 70 जागा मिळतील, शरद पवार गटाला किमान 45 ते 50 जागा मिळतील अशी चर्चा आहे काही वरिष्ठ नेत्यांमध्ये. तुमचं काय सर्वे सांगतो? भाजपचा सर्वे मला माहिती नाही आणि पूर्ण देशाला माहिती आहे, जगाला माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे. म्हणूनच तुम्हाला असा आहे विचारतो. कोणचा सर्वे हा? म्हणूनच तुम्हाला मी तुम्हाला सांगतो, मला एकही सर्वे दाखवा, एकही सर्वे असा दाखवा की ज्या सर्वेमध्ये इतक्या जागा काँग्रेसला मिळतात आणि महाविकास आघाडीला मिळतात. असा कुठलाच सर्वे नाही. उलट मी असं म्हणेन आमच्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अतिशय संतोषजनक आहे. ती वाढते आहे आणि प्रत्येक सर्वेमध्ये आमच्या जागा आम्हाला वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे कुठेही निगेटिव्ह सर्वे आमचा नाही. अतिशय पॉझिटिव्ह आम्हाला विजयाकडे घेऊन जाणारा सर्वे आमचा आहे. एखादी व्यक्ती आपली राजकीय विरोधक आहे की मित्र आहे हे स्पष्ट असते. राज ठाकरे आपले मित्र आहेत की विरोधक आहेत? आत्ताची परिस्थिती अशी आहे की आमच्या अलायन्सचा भाग राज ठाकरे नाहीत. त्यामुळे व्यक्तिगत मैत्री आमची असेल, ही इज नॉट पार्ट ऑफ अलायन्स. हां, हे खरं आहे की
शिवडीसारख्या एखाद्या जागेवर त्यांनी आम्हाला विनंती केली होती, मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलं, त्यामुळे तिथे आम्ही उमेदवार दिलेला नाही, तिथे त्यांचा उमेदवार आहे. ओव्हरऑल बाकी जसं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध 70 ठिकाणी त्यांचा उमेदवार आहे. त्यामुळे बॅटल लाईन्स आर ड्रॉन. हे असू शकतं की आमची लढाई थेट त्यांच्याशी नाही, किंवा आमचे निवडणुकीतले जे काही स्ट्रेट विरोधक म्हणतो अशा प्रकारचं त्यांना म्हणता येणार नाही. याचं कारण काही मुद्द्यांवर त्यांचं आमचं एकमत आहे, काही विचार आमचे सारखे आहेत, पण त्यांना त्यांचा पक्ष आहे, ते त्यांचा पक्ष चालवत आहेत आणि ते मत मागताना काही आमच्या बाजूने तर मागणार नाही आहेत. मत मागताना आमच्या विरोधात, आमच्या कॅन्डिडेटच्या विरोधात ते मत मागणार आहेत. त्याच्यामुळे बॅटल लाईन्स आर ड्रॉन. पण परवा राज ठाकरे बोलताना असं म्हणाले की लाडकी बहीण, लाडका भाऊ याच्यावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा सरकारला कोणी फुकट मागितलेलं नाही, लोकांना काम पाहिजे, काम द्या, त्याचा मोबदला द्या त्यांना. तर असं फुकट वाटून 50-50 हजार कोटीचा बोजा सरकारच्या बजेटवर आणणं, त्याच्यापेक्षा जर ते रोजगाराची निर्मिती केली, रोजगार दिला लोकांना, तर ते जास्त चांगलं असं तुम्हाला व्यक्तिगत वाटत नाही का? असं आहे की अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळी तत्त्वं आहेत आणि त्यातलं एक तत्त्व असं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या समाज घटकाला अधिकारिता देता, त्यातनं एक प्रकारे आर्थिक केंद्रस्थानी येण्याचा मार्ग त्यांचा सुरू होतो आणि त्याचं जे स्पेंडिंग होतं त्याच्यामुळे परिवर्तन देखील होतं आणि अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळते. आता उदाहरणादाखल आपण 1500 रुपये समजा महिलांना दिले, तर महिला ते 1500 रुपये बाजारात खर्च करणार आहेत. 1500 रुपये त्या काही साठवून बँकेत फिक्स डिपॉझिट तर ठेवणार नाहीत. तर त्याच्यातनं मार्केटमध्ये देखील आता जसं काल परवा मी लोकमतमध्येच वाचत होतो की गेल्या 3 महिन्यांमध्ये गाड्यांचे सेल्स 45% वाढले आहेत. टू व्हीलरचे सेल्स देखील वाढलेले आहेत. आता टू व्हीलरचे सेल्स कधी वाढतात? ज्यावेळेस कोणाच्या तरी खिशात पैसा येतो त्यावेळेस ते वाढतात. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला एक चालना मिळणं हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो. बघा, शेवटी वी हॅव टू स्ट्राईक बॅलन्स. म्हणजे अगदी फक्त आपण सगळा पैसा हा इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीवर लावायचा किंवा सगळा पैसा सोशल सेक्टरवरच लावायचा, याच्याऐवजी सॅमल्टेनियसली इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूकही आपण करायची आणि सोशल सेक्टरमध्ये खर्च करायचे, या दृष्टीने काम आम्ही. नाही, पण वर्षातून 50,000 कोटी रुपये देणं आणि आता आणखी आम्ही 1,500-3,000 करू असं सांगितलं, म्हणजे 1,00,000 कोटी जर वर्षाला हे बर्डन येणार असेल राज्याच्या तिजोरीवर, तर राज्याची तिजोरी तेवढी सक्षम आहे का? ऑलरेडी आपल्याकडे 6-7 लाख कोटीचं कर्ज आहे आपल्या डोक्यावर. नाही, मुळात काय आहे की जेव्हा हे द्यायचं आम्ही ठरवलं, जे काही योजना आम्ही आणलेल्या आहेत टप्प्याटप्प्याने आणल्या, काही लोकसभेपूर्वी आणल्या, काही लोकसभेनंतर आणल्या, पण हे ऑफ बजेट घोषणा नाही केली. जेवढ्या घोषणा केल्या आहेत ह्या बजेटमध्ये केलेल्या घोषणा आहेत. त्यामुळे याला निधी कसा उभारला जाईल, त्याला किती निधी लागेल, तो कुठनं निधी येईल, अशी सगळी मांडणी करून ते बजेट आपण मांडलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की कुठल्याच बजेटमध्ये, म्हणजे असं समजा ही योजना नाही केली तर बजेटमध्ये ओढताण होत नाही का? होते, थोडी तोडाताण होतच असते. कारण आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत, आपण एक विकसनशील अर्थव्यवस्था आहोत. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याकडे खूप शिल्लक पैशात वाटायला अशी परिस्थिती नसते. आपल्याला ॲडजस्टमेंट्स करावे लागतात. त्या योग्य प्रकारे आपण केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं या योजना आपल्याला चालवता येतील, काही अडचण येणार. तर पक्षाने तुमच्यावर जो अन्याय केला की पहिले मुख्यमंत्रीपदावरून तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं, त्यानंतर त्या पदामध्ये पण वाटेकरी आणला आणि तुमच्याकडनं अपेक्षा मात्र अशा की पक्षाचा परफॉर्मन्स चांगला राहिला पाहिजे, म्हणजे हातपाय बांधायचे आणि ऑलिम्पिक धावायला सांगायचं. तर हा तुमच्यावर अन्याय असं तुम्हाला वाटलं नाही का कधी? मला कधीच वाटत नाही की पक्षाने माझ्यावर अन्याय केला. समजा दुसऱ्या बाजूने मी जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस कोण होता? एक साधा कार्यकर्ता होता, ज्याला पक्षाने नगरसेवक केलं, ज्याला पक्षाने महापौर केलं, ज्याला पक्षाने आमदार केलं, ज्याला पक्षाने मुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री पदावरून निघाला तर विरोधी पक्षनेता केलं, विरोधी पक्षनेता पदावरून निघाला तर उपमुख्यमंत्री केलं. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसला पक्षाने खूप दिलेलं आहे. त्यावेळी पक्षाची आवश्यकता पाहून 2 पावलं मागे जाणं किंवा एखादा पक्षाने सांगितलेला रोल स्वीकारणं, हे मला असं वाटतं कुठलाही अन्याय याच्यामध्ये नाही आहे. आज मी मोठा होऊ शकलो, 4 लोक माझं नाव ओळखतात, ते केवळ या भारतीय जनता पक्षामुळे. हा पक्ष जर माझ्या पाठीशी नसता तर नागपुरातला एखादा वकील म्हणून मला फार तर लोकांनी ओळखलं असतं, त्याच्यापुढे माझी ओळख राहिली नसती. पण त्या क्षणापुरती तुमच्या चेहऱ्यावरची नाराजी महाराष्ट्राने पाहिली होती का? ही नाराजी नव्हती.
त्याच्यामध्ये भाव हा होता की मी सुरुवातीला माझ्या पक्षाला असं सांगितलं होतं की आपण जे काही हे परिवर्तन करतो या परिवर्तनानंतर मला सत्तेच्या बाहेर राहू द्या. आणि त्याच्या पाठीमागची माझी भूमिका ही होती की लोकांना आपण काय सांगायचं. शेवटी लोक हा विचार करतील की कालपर्यंत मुख्यमंत्री राहिला आणि आता सत्तेकरता हा उपमुख्यमंत्री पद घेतोय म्हणजे या माणसाकरता सत्तेच्या पलीकडे काहीच नाही आहे. आणि म्हणून ही माझ्यावर एक मानसिक दडपण होतं. म्हणून मी पक्षाला सांगितलं. पक्षाने आधी मला परवानगी पण दिली होती. नंतर पक्षाला असं वाटलं की नाही, सरकार चालवायचं असेल तर आपल्याकडचा एक प्रमुख व्यक्ती आत पाहिजे. त्यामुळे मला पक्षाने सांगितलं. पक्षाने तो बहुमानच केला. आणि मी तुम्हाला एक सांगतो, हे खरं आहे की एक दिवस मला दडपण होतं की आपण एक करतोय योग्य आहे की नाही, जनता काय म्हणेल. पण ज्या प्रकारे देशभरातल्या कार्यकर्त्यांनी मला डोक्यावर घेतलं आणि जनतेने ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या, मला कधी कधी असं वाटतं की मुख्यमंत्री झालो असतो ना तरी देखील एवढी आपुलकी, एवढा जिव्हाळा मिळाला नसता. देशातल्या सगळ्या भाजपच्या नेत्यांचे मला फोन आले, मुख्यमंत्र्यांचे फोन आले आणि त्यांच्या बोलण्याचा एकच मतितार्थ होता की वी आर प्राऊड ऑफ यू. मला असं वाटतं की हे देखील एक महत्त्वाचं आहे. अशा प्रकारची संवेदना त्यांनी व्यक्त करणं हे फार मोठं आहे. नाही, तुम्ही तो मनाचा मोठेपणा दाखवला, तुम्ही ते पद स्वीकारलं. पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही भाजपच्या छोट्यातल्या छोट्या पदाधिकाऱ्यापासून नेत्यांपर्यंत कुणालाही असं करणं आवडलं नाही. असं आहे की शेवटी ज्यावेळेस हे सगळं चाललेलं होतं तर साहजिक मीडियामध्ये जी काही बातम्या चालल्या होत्या त्यातनं आमच्या कार्यकर्त्यांचा असा ग्रह झाला किंवा आता आपलं सरकार येणार आहे, सगळ्यात मोठा पक्ष आपण आहोत, तर आपला मुख्यमंत्री होईल. ज्यावेळेस मी हे घोषित केलं की मुख्यमंत्री शिंदेसाहेब होतील, साहजिकच त्यांना त्याची कल्पना नसल्यामुळे एक प्रकारे त्यांना त्याचं दुःख झालं किंवा एक शॉक बसला किंवा त्यांना अरे असं कसं झालं. पण एक 3, 4, 5 दिवसात, 7 दिवसात सगळ्या लोकांनी ते सत्य ॲक्सेप्ट केलं. तुम्ही 5 वर्षाची तुमची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आहे त्याच्या पाठीशी होती ना, म्हणूनच लोकांना ते जास्त जाणवलं की तेव्हा तुम्ही काहीच असं केलं नव्हतं की ज्याच्यामुळे तडकाफडकी असं काहीतरी व्हावं तुमच्या बाबतीत. आणि याला जोडूनच आता तुम्हाला मुख्यमंत्रीपद टप्प्यात दिसतंय का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो की पहिल्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे, कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं हे काही गैर नसतं. आणि खरंच आहे की 14 ते 19 जी काम करायची संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं केलं. महाराष्ट्राला एक नवीन चेहरा मी दिला. महाराष्ट्रामध्ये नवीन कार्यसंस्कृती मी रुजवली. महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर असेल, पाण्याचं सेक्टर असेल, जलसंवर्धनाचं सेक्टर असेल, शेतीचं सेक्टर असेल आणि इंडस्ट्रीचं सेक्टर असेल, त्याच्या प्रत्येक सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन मी करू शकलो. पण महत्त्वाचं हे आहे की जसं मी अनेक वेळा सांगितलं, राजकारणामध्ये तुम्हाला जिवंत राहावं लागतं, तुम्हाला रेलेवंट राहावं लागतं. आणि ज्यावेळी 2019 साली आम्हाला राजकारणातनं इररेलेवंट केलं, त्यावेळी तो रेलेवन्स परत आणण्याकरता 2 पावलं मागे जाणं हे आवश्यक होतं. त्या आवश्यकतेप्रमाणे आम्ही गेलो. तुमचा दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यात महायुतीकरता मुख्यमंत्रीपद हे टप्प्यात दिसत आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की मध्ये 2.5 वर्षात हे जे काही बदल केले, एकनाथ शिंदेंसोबत तुम्ही सरकार स्थापन केलं, त्यावेळी जर तुम्ही हे जसं चाललं आहे तसं चालू द्या म्हणून शांत राहिला असतात तर आता कदाचित एक हाती सत्ता भाजपची आली असती? राजकारणामध्ये जर तरला काय अर्थ नसतो ना. असा आपण विचार करू शकतो की जर आमचा प्रस्ताव 147 शिवसेना आणि 127 भाजप आणि 18 मित्रपक्ष हा 2014 साली उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असता तर 5 वर्षाकरता तेच मुख्यमंत्री राहिले असते आणि मी कधी मुख्यमंत्री झालोच नसतो. तेव्हा राजकारणात जर तरला काही फार महत्त्व नसतं. ठीक आहे, आता हे अलायन्सचं राजकारण आम्ही स्वीकारलं आहे. जोपर्यंत स्वबळावर निवडून येण्याची आमची क्षमता तयार होत नाही तोपर्यंत अलायन्सचं राजकारण आमचं चालू राहील. शरद पवारांचे टार्गेट तुम्हीच आहात, उद्धव ठाकरेंचे टार्गेट तुम्हीच आहात, मित्र म्हणतात पण नाना पटोलेचे टार्गेट पण तुम्हीच आहात. तुमचं टार्गेट काय आहे? माझं टार्गेट महायुतीची सत्ता आणणं, सरकार आणणं. जी कामं आता सुरू केलेली आहेत ती स्थगित होऊ नये, ज्या योजना आणलेल्या आहेत त्या थांबू नये, या दृष्टीने पुन्हा एकदा सरकार आणणं हे माझं त्या ठिकाणी ध्येय आहे. आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे, महाराष्ट्रामध्ये
म्हणजे आता याच्याबद्दल मी दुःख व्यक्त करावं की याच्याबद्दल आनंद व्यक्त करावा, पण सेंटर स्टेजवर मीच आहे. दिवसातनं 3 वेळा माझं नाव घेतल्याशिवाय महाविकास आघाडीचं मला असं वाटतं नाही, की तुम्ही दिवस पूर्ण होत दोन्ही नाही. उपमुख्यमंत्री असे आहात की त्यांना शरद पवारांनी विलन केलं असं म्हणतात आणि तुम्हाला तुमच्याच पक्षातल्या काही लोकांनी विलन केलं. असं आहे, कोणी किती विलन करायचा प्रयत्न केला तरी राजकारणामध्ये एखाद्याला हिरोही जनता करते आणि विलनही जनता करते. आणि म्हणून तुम्ही विचार करा की इतके सगळे लोक सातत्याने माझ्या मागे पॉलिटिकली माझ्यावर चिखलफेक करतात, वैयक्तिकदृष्ट्या चिखलफेक करतात, कुटुंबावर चिखलफेक करतात, सगळ्या प्रकारचे हतखंडे, सगळ्या प्रकारचे. आणि बंद नाही झाले. या निवडणुकीत खूप षडयंत्र चाललेली आहेत, ती मला लक्षातही येत आहेत, ती पुढे आपल्याला पाहायलाही मिळणार आहेत. या सगळ्या गोष्टी असताना देखील जनतेचा विश्वास आजही जर माझ्या पाठीशी उभा आहे तर याचा अर्थ असा आहे, जे माझ्या विरुद्ध बोलतात त्यांची क्रेडिबिलिटी नाही, त्यांची क्रेडिबिलिटी नाही, माझी क्रेडिबिलिटी हाय आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये निकालानंतर ज्या पद्धतीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार झालं, त्यावेळी आपण असं म्हटलं होतं की आमच्या काही सीट्स पाडण्याचा पण प्रयत्न झाला मित्रांकडून. तर यावेळी अशी काही कुठे शंका आपल्याला जाणवते आहे का, आणि त्या दृष्टीने आपण काही उपाय करतात? या दृष्टीने मुळामध्ये आम्ही उपाययोजना केलेली आहे. आज आता दुपारी जवळपास मी आणि मुख्यमंत्री महोदय 4 तास बसलो होतो. आम्ही बसून त्यांच्या पुढे आमचे कोण उमेदवार उभे आहेत त्यांच्याशी दोघांनी जॉईंटली बोलून त्यांना परत घ्यायला लावलं. आमच्या पुढे शिवसेनेचे जिथे उभे आहेत जॉईंटली बोलून त्यांना परत घ्यायला लावलं. सेम गोष्ट आम्ही राष्ट्रवादीसोबत केलेली आहे. त्यामुळे एक समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही करतो. 2-3 जागा तरी अशा उरतील, कारण 100% लोक ऐकतात असं नाही, 2-3 जागा उरतील, पण बहुतांश आता आम्ही बंडखोरी ज्याला म्हणू शकतो ती थांबवू शकलो. ज्या उरतील त्यांना आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यांचं समर्थन नसेल असे आपली अपेक्षा आहे? नाही, मला वाटत नाही कोणी समर्थन देईल, कारण आमचं हे ठरलेलं आहे की जिथे सीट अलॉट केली आहे तिथे मित्रपक्षाचा जो कोणी उभा असेल, आम्हाला सीट असेल, त्यांच्यापैकी कोणी असेल, त्यांना असेल, त्यांना पक्षातून आम्ही काढून टाकू. नवाब मलिकना अजित पवारांनी तिकीट दिलं. भाजपने सांगितलं आम्ही नवाब मलिकचा प्रचार करणार नाही, तिथे जो शिंदे शिवसेनेने दिलेला आहे त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करू. पण उद्या नवाब मलिक निवडून आले तर त्या तुमच्या सहयोगी पक्षाचा एक भाग असतील ना. उद्याचं उद्या बघू. आज एवढं निश्चित सांगतो की आम्ही आमची जागाच निवडून आणणार. शिवसेनेचा जो उमेदवार आम्ही दिलेला आहे तो उमेदवार आम्ही निवडून आणू आणि 100% आम्हाला विश्वास आहे, आमची ताकद आहे, आमचाच उमेदवार निवडून येणार. तिथे नवाब मलिक आणि अबू आझमी जी हे दोघंही उभे आहेत, हे दोघंही पडतील. शेवटच्या मुद्द्याकडे येतो. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी हे जे काही राजकारण सुरू झालं, गावागावात सगळे एकत्र नांदायचे आणि आता उभी फूट पडल्यासारखं चित्र आहे गावागावात मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये. तर ह्याला कारण कोण आहे नेमकं? मला असं वाटतं की याला कारण हे संकुचित राजकारण आहे. कोणी सुरू केलं? तुम्हाला ते फार वेगळं सांगायची आवश्यकता नाही. या महाराष्ट्रामध्ये हे राजकारण सुरू करणारे नेते कोण आहेत हे आता तुम्हालाही माझ्यापेक्षा चांगलं ठाऊक आहे. मी एवढंच सांगतो की मराठा आरक्षण 1980पासून मागणी आहे. 82 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मराठा आरक्षण जर दिलं नाही तर माझं जीवन संपवीन. ते दिलं नाही म्हणून त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. तेव्हापासनं 2014पर्यंत 4.5 वर्षाचा अपवाद वगळता काँग्रेस आणि तत्कालीन शरद पवारांची पार्टी यांचंच राज्य राहिलं. 4 वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री झाले, कधीही मराठा आरक्षण त्यांनी दिलं नाही. साधा आयोगातनं मराठा मागास असल्याचा रिपोर्ट देखील त्यांनी घेतला नाही. पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आयोगाचा त्या ठिकाणी रेफरन्स घेतला. त्या रेफरन्समधनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण मी मुख्यमंत्री असेपर्यंत टिकवलं. हायकोर्टात आम्ही जिंकलो. सुप्रीम कोर्टातही मी मुख्यमंत्री असेपर्यंत टिकलं. माझं मुख्यमंत्रीपद गेलं आणि ती केस आपल्याला माहिती आहे त्याचं काय झालं. त्यानंतर पुन्हा शिंदेजींचं सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा शिंदेजींच्या नेतृत्वात हेच आरक्षण दिलं. एवढंच नाही,
मराठा समाजाकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही पुनरुज्जीवित केलं. त्याच्यामध्ये 1,00,000 मराठा तरुणांना आम्ही त्या ठिकाणी व्यवसायाला लावलं. जवळपास आज आपण सारथीच्या माध्यमातून बघू शकतो, मी तयार केलेलं आहे. आज सारथीच्या माध्यमातून हजारो तरुण आमचे नोकऱ्यांना लागत आहेत. UPSCमध्ये IAS IPS होत आहेत, MPSC पास होत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघा, ते प्रतिक्रियेत सांगतात की आम्ही केवळ सारथीमुळे होऊ शकलो. आज आपण वेगवेगळी दालनं ही मराठा समाजाकरता खुली केली. एकीकडे वंचित मराठा समाजाकरता काम करणारे आम्ही आहोत आणि दुसरीकडे ज्यांनी केवळ मराठा समाजाचा वापर केला असे प्रस्थापित आहेत. मला असं वाटतं की याच्यावर मी अधिक बोलण्यापेक्षा मराठा समाज सुज्ञ आहे. नाही, पण मी जातीयवादी आहे हे सिद्ध करा असं आव्हान दिलं शरद पवारांनी काल परवाच. एक तरी उदाहरण दाखवा की मी जातीयवाद केला असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, याच्यावर मी उत्तर खूप देऊ शकतो, पण पण ते उत्तर मला असं वाटतं की आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये तेवढं कठोर बोलू नये म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही. पण मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या सगळ्या विधानांची मी काही सहमत असतो असं नाही, पण या संदर्भात राज ठाकरेंनी केलेलं जे विधान आहे त्याला माझं समर्थन आहे. मित्र हो, हे होते देवेंद्र फडणवीस, अत्यंत रोखठोक बोलणारे, पण त्यांना अजूनही काही बोलायचं आहे, पण ते योग्य वेळ आल्यावर बोलू म्हणतात. ती वेळ लवकर यावी आणि त्यांनी महाराष्ट्रापुढे आणखी काही गोष्टी रिव्हील कराव्यात. मी अतुल कुलकर्णी आणि माझे सहकारी यदू जोशी आम्ही लोकमत.com मध्ये आपल्या पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो.